ठीक आहे. अच्छा, आता ना मुलांनो, चला मी नवीन रेकॉर्डिंग स्टार्ट केली कारण नवीन चॅप्टर आपण चालू करतोय. तर थांबा, मी स्क्रीन शेअर करते. हाच धडा चालू करूयात का आपण? थांबा, मी बुक दाखवते. तसं थोडाच वेळ राहिला आपला, तरी पण चला चालू करून टाकूयात. पुस्तक दिसते? पुस्तक शेअर, स्क्रीन शेअर नो केलेलं मॅम. दिसते तुम्हाला? नाही. ऑप्टिक्स चालू करूया का लाईनीतच जाऊया आपण? दिसेल दिसेल, ते कधी कधी थोडासा वेळ लागतो. दिसेल, हळूहळू दिसेल. तुमचं स्वतःचं पुस्तक उघडा. पुढचा धडा बघा, 9वा धडा आहे आपला ऑप्टिक्स. आता ना तुम्ही 10वी मध्ये, योगी तर तू मराठी मीडियम मध्ये होतीस बेटा, इंग्लिश मीडियमला होतीस? मराठीमध्ये होते 10वी पर्यंत मी. मराठीमध्ये होते, ठीक आहे. आणि बघा मग मराठीमध्ये गेल्या वर्षी तुम्हाला धडा होता की नाही, प्रकाशाचे अपवर्तन, परत होता. भिंगे आणि भिंगांचे उपयोग. 9वीला धडा होता प्रकाशाचे परावर्तन. म्हणजे जिथे आपण प्रकाशाबद्दल अभ्यास करतोय त्यालाच इंग्लिश मध्ये ऑप्टिक्स म्हणतात. आणि हाच तुमचा 9वा धडा आहे, ऑप्टिक्स. आता तुम्हाला माझं पुस्तक दिसत असेल, दिसतंय आता? बघा, आता की नाही तुम्ही जेणेकरून आता 11वीला आलाय, तर आता तुम्हाला ना सगळ्याच गोष्टींचा तुम्ही बघता एकदम सखोल अभ्यास आहे. तसंच आतापर्यंत प्रकाश म्हणजे काय, कोण सांगेल? प्रकाश काय आहे मुलांनो? व्हॉट इज लाईट? टेल मी. Who will tell me what is light? What is light? 10वी पर्यंत आपण आन्सर दिलेलं की लाईट ऊर्जेचं ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात, है ना? बघा, लाईट नसेल, अंधार असेल तर वस्तू दिसणारच नाही. इंग्लिश मध्ये आपण तेच कसं म्हणणार? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which creates sensation of sight in us. म्हणजे आपल्याला दृष्टीची त्याच्यामुळे सेन्सेशन होते, दृष्टी येते आपल्याला, जसं की त्याला आपण लाईट म्हणतो. आता जो इथे तुम्हाला दिसतंय नेचर ऑफ लाईट, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आधी ना असं मानलं जायचं, जसं न्यूटनने सांगितलं की लाईट नक्की कशाने बनली आहे, काय आहे लाईट? तर हा जो पॅरेग्राफ आहे ना मुलांना, हा खूप इम्पॉर्टंट पॅरेग्राफ आहे. चला आपण पटकन याला गो थ्रू करूयात. Earlier, light was considered to be that form of radiant energy which makes objects visible due to stimulation of retina of the eye. हे आता जस्ट मी जे सांगितलं इंग्लिश मध्ये, की आपलं डोळ्याचा जो पडदा असतो त्याच्यामध्ये तो वस्तूची प्रतिमा निर्माण करतो ज्यावेळी त्याच्यावर लाईट पडते आणि आपल्याला दिसायला लागतं, म्हणून ती फॉर्म ऑफ एनर्जी मानली जायची. ठीक आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट प्रोपगेट्स इन प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ मीडियम विच आर नाव कॉल्ड वेव्स. मीडियम असो किंवा नसो तरी पण ती एनर्जी जी आहे ती एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? लाईट म्हणायचो. आणि आता त्यालाच आपण त्या फॉर्म ऑफ एनर्जीला काय म्हणतो? वेव्ह म्हणतो, लहरी म्हणतो. साऊंड, आता जो चॅप्टर जस्ट आपण फिनिश केला, ती पण लहर आहे, राईट? साऊंड इज ऑल्सो अ वेव्ह. सेम वे लाईट इज ऑल्सो अ वेव्ह. साऊंड इज लॉन्जिट्युडिनल वेव्ह, लाईट इज ट्रान्सवर्स वेव्ह. हे तुम्हाला आता कळेलच हळूहळू. मग पुढे काय झालं बघा, ऍट द बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी इट वॉज प्रूव्ड, त्याला काय म्हणतात, प्रूव्ह केलं, सिद्ध करून दाखवलं
की दीज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. साऊंड धडा शिकताना सुरुवातीला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात ते पण बघितलेलं होतं. अशी वेव्ह ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंपोनंट पण आहे आणि मॅग्नेटिक कंपोनंट पण आहे. म्हणजे विद्युत धारा जी असते त्या विद्युत धारेशी रिलेटेड पण काही गुणधर्म आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपले चुंबकत्वाचे जे गुणधर्म ते पण काही असतात. हे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि ही जी लाईट आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे हे आपण बघितलं. लेटर युझिंग क्वांटम थिअरी पार्टिकल नेचर ऑफ लाईट वॉज इस्टॅब्लिश्ड. की लाईट जी आहे आतापर्यंत लहर होती, पण नंतर समजलं की लाईट काय आहे, पार्टिकल. पार्टिकल म्हणजे छोट्या छोट्या कणांनी ती जसं की बनलेली आहे. नंतर अकॉर्डिंग टू दिस फोटॉन्स आर एनर्जी कॅरियर पार्टिकल्स. जे छोटे छोटे कण आहेत त्यांना नाव दिलं गेलं फोटॉन्स, जे एनर्जी घेऊन जातात. सूर्याकडून जसं लाईट एनर्जी घेतली ते फोटॉन जायला लागले. By an experiment using countable number of photons, it is now established fact that light possesses dual nature. दोन तरीकेचा म्हणजे दोन्ही पद्धतीचा लाईटचा स्वभाव आहे. कधी ती वेव्ह सारखी बिहेव करते, कधी ती पार्टिकल म्हणजे छोट्या छोट्या कणांसारखं वागते. कधी वेव्ह सारखं वागते, कधी कणांसारखं वागते. ड्युअल नेचर म्हणजे कळलं, दोतर्फा, दोन्ही पद्धतीचा नेचर. कळलं इथपर्यंत मुलांनो? हो नाही काहीतरी बोला. Yes, ma'am. हो. So in simple words, we can say that light consists of energy carrier photons guided by rules of electromagnetic wave. म्हणजे लाईट मध्ये फोटॉन्स आहेत, पण ते फोटॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह च्या नुसार काम करतात. जसं की आता बघा, मी आकृती जर काढायची म्हटलं तर लाईट ही अशी वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना, अशी वेव्ह आहे. पण हिच्या आतमध्ये असे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत लाईटचे, ते फोटॉन्स सुद्धा आहेत आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे गुणधर्म कॅरी करून जातात. जसं तुम्ही बघा मुलांनो, आता हे ते फोटॉन असतात, ते धुलीकण असतात, पण तुम्ही बघितलं असेल की कधी कधी बघा आपली छत असते, छतला असं थोडंसं कुठे होल आहे किंवा खिडकीमधून थोडासा असा प्रकाश येत असेल आणि बाकी रूम मध्ये अंधार आहे, पण प्रकाश जिथून येतोय इथे असे छोटे छोटे कण धुळीचे फिरताना दिसतात मग त्या लाईटीमधून. येस, मग ते कसे छोटे छोटे कण आहेत, तसंच फोटॉन्स नी लाईट बनलेली आहे असं ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. In vacuum, these waves or photons travel with a speed of 299792458 मीटर पर सेकंड. म्हणजे हे तेच त्यांनी एक्झॅक्ट व्हॅल्यू दिली. आपण लाईटचा स्पीड काय घेतो 3 × 10⁸, तीच ही सेम टू सेम व्हॅल्यू, पण एक्झॅक्ट व्हॅल्यू इथे दिलेली आहे त्यांनी. तर हे फोटॉन जे आहे ते व्हॅक्युम मध्ये, जिथे कुठलंच माध्यम नाहीये, एवढ्या जास्त स्पीडने ते ट्रॅव्हल करतात. And according to Einstein's special theory of relativity, this is the maximum possible speed for any object. कुठलं पण ऑब्जेक्ट जास्तीत जास्त तेवढ्याच स्पीडने जाऊ शकतं जेवढ्या स्पीडने लाईट जाते. लाईटचे पार्टिकल्स फोटॉन्स जातात त्याच्यापेक्षा जास्त स्पीड असू शकत नाही, अशी आईन्स्टाईनची स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगते. जसं 10वीला कसं होतं डार्विनचा सिद्धांत, तसं आईन्स्टाईनची स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी एक थिअरी त्याने बनवून ठेवलेली आहे. इन प्रॅक्टिकल वी राईट सी ॲज 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. लाईटचं स्पीड आपण एवढं घेतो. ठीक आहे. आता पुढे काय आहे, रे ऑप्टिक्स. Geometrical optics, wave optics, commonly observed phenomena over concerning light. म्हणजे लाईटशी जोडलेला कॉमन फेनॉमेना जो आपल्या आजूबाजूला घडतो त्याला त्यांनी 3 कॅटेगरीज मध्ये, 3 ग्रुप्स मध्ये त्याचं वर्गीकरण केले, क्लासिफाय केलेले. रे ऑप्टिक्स म्हणजे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स, वेव ऑप्टिक्स, फिजिकल ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट. हे डिटेल मध्ये आता आपण उद्या जर मी एक्स्ट्रा क्लास घेतला तर त्यावेळी आपण बघूया, किंवा मग
परवा दिवशी तर आपण भेटणारच आहे. आय मीन पुढच्या आठवड्यामध्ये तर आपण भेटणारच आहे. त्यावेळी मग हे आपण घेऊ. तर थांबा, ओव्हरऑल तुम्हाला दाखवते मुलांना. हे बघा, हे लेन्सेस वगैरे, हे भिंग, हे आरसे, गोली आरसे, हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. 10वीला 9वीला केलेलं आहे. फक्त आता ह्यांनी एकत्र दिलंय आणि थोडं जास्त डिटेल मध्ये दिलंय, कारण आता तुम्ही 11वीला आलेला आहात म्हणून. तर हे जे आहे ना, सोपा आहे चॅप्टर लाईट वाला हा. फक्त डिटेल मध्ये दिलाय आणि थोडस लांब असेल हा, म्हणजे मोठा जास्त सिलेबस असेल ह्याचा. पण आपण जे ऑलरेडी शिकलोय 9वी 10वी मध्ये ते मिळून इथे एकत्र दिलेले. हे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक जे मराठी तुम्ही शिकलेला होता. तर आता मी तुम्हाला 2 होमवर्क देते मुलांना. साऊंडच्या एक्सरसाइज मध्ये जे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत ना, जे क्वेश्चन घेऊन ज्याचा आन्सर लिहायचं, ते भले तुम्ही नंतर करा. पण एक्सरसाइज मध्ये जी गणित आहे ती तरी नक्की सोडवा, ऍटलीस्ट आधी गणित तरी सोडवा. हा तुमचा पहिला होमवर्क आहे. आणि दुसरा होमवर्क आहे 10वीचं पुस्तक, 10वीचं सायन्स 1चं पुस्तक कोणाकोणाकडे अजून पण आहे. 10वीचं सायन्स 1 विज्ञान भाग 1 पुस्तक कोणाकोणाकडे अजून आहे. नसेल तर तुम्ही हॉस्टेलमध्येच राहता, बाजूवाल्यांकडून मागून आणि एकदा ते गो थ्रू करा. ठीक आहे, कारण ते लाईट आपण जे 10वीला 9वीला शिकलो तेच सगळं आता आहे. एकत्र करून मिक्स करून त्यांनी नवीन मोठा चॅप्टर बनवलाय, ऑप्टिक्स नावाचा. ठीक आहे, तर चला आता आपण क्लास इथे थांबूयात. आपण आता उद्या जर एक्स्ट्रा क्लास जमलं तर उद्या घेते मी, नाहीतर पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. चला, बाय मुलांनो, गुड नाईट. गुड नाईट.